हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग आजचाच आहे, म्हणजे मंगळवारचा, आणि पहाटेची वेळ आहे. पहाटेच्या वाजलेल्या आहेत इथे 4:30 आणि इथे स्वयंपाक बनवून झालेला आहे. माझ्या डब्यासाठी भाकरी आणि भाजी वगैरे बनवलेला आहे, फक्त ती पॅक करायची बाकी आहे. हां, भरले. तर आता इथे साहेबांची तयारी पण झालेली आहे आणि ते निघालेत त्यांच्या जॉबवरती. तर पहाटे 6:30चा जॉब आहे त्यांचा. तर ते निघालेत. काय झालं, पाला आहे का? मध्ये जी आधी ना नाही तुझा चला बाय. तर फ्रेंड्स, साहेब त्यांच्या जॉबवरती गेल्याच्या नंतर मी थोडा वेळ व्यायाम वगैरे केला आणि त्यानंतर थोड्या वेळ बसून राहिली 10 मिनटं. कारण की उभं राहून स्वयंपाक करून करून कंटाळा आलेला असतो, त्यामुळं 10-15 मिनटं मी बसून राहते आणि 10-15 मिनटं व्यायाम करते. आणि त्यानंतर मग इथे आली आहे बेडरूममध्ये. तर बेडरूमचं आवरून झालं की मग वैभवदादाला आतमध्ये झोपायला म्हणजे पाठवते आणि त्यानंतर मग बाहेरचं जे हॉलमधलं जेवढं काही आहे, वाकळा चादरी वगैरे, ते सगळं फोल्ड करून व्यवस्थित ठेवता येईल त्यामध्ये. आणि जोपर्यंत वैभवदादा इथे बेडरूममध्ये येणार नाही झोपायला, तोपर्यंत मग मला बाहेरची काहीच कामं करता येणार नाहीत. त्यामुळं अगोदर मी आली आहे ती बेडरूममध्ये. आणि बाहेर बघा उजडलेलं आहे, 5:30चाच टायमिंग झालेला आहे, तरीसुद्धा एवढं उजडतं आहे की असं वाटतं की जवळजवळ 6:30-7 वाजले असतील असं वाटतंय. आणि ते ना नवीन नवीन जेवढ्या काही फॅमिली आलेल्या आहेत, 1-2 फॅमिली आलेली आहेत समोरच्या बिल्डिंगमध्ये, तर ते लोकंसुद्धा ना 4ला उठतात. आणि म्हणजे आता एकतर माझी मैत्रीण पण 4ला उठते, झालं तर मी पण 4ला उठते. भरपूर लोक इथं ना पहाटे 4ला उठून म्हणजे 5-5:30 पर्यंत जात असतात जॉबवरती. तर पहाटेच्या आता इथे बघा 6सुद्धा वाजल्या नाहीत अजून. तर बेडरूम आवरेपर्यंत एवढा टायमिंग झाला होता. 6ला 10 कमी आहे आणि बाहेर बघा वाटतंय की 6:30-7 वाजले असतील. तर आता इथे मी ना पाणी गरम करते पिण्यासाठी. तर सकाळी उठल्या उठल्या मात्र ना मी नॉर्मल पाणी पिते आजकाल, कारण गरमीचे एवढे दिवस चालू आहेत की गरम पाणी प्यायचं म्हणलं की नको वाटतं. त्यामुळं ना मग उठल्या उठल्या तहान लागलेली असते, रात्रभर पाणी पिलेलं नसतं, त्यामुळं तहान लागलेली असते, म्हणून ना नॉर्मल पाणीच पिलं मी. आणि आता थोडंसं हे बडीशोप आणि ओवा टाकून थोडंसं पाणी गरम करून घेते. म्हणजे ह्याच्यावरती मी बघितलं होतं एका व्हिडिओवरती की हे असं जिरा, बडीशोप आणि ओवा वगैरे टाकून पाणी उकळवून घेतलं आणि थंड करून पाणी पिलं ना, तर मग थोडंसं वजन कमी व्हायला मदत होते असं मी बघितलं होतं. त्यामुळं मी आता ते ट्राय करणार आहे. तर आता इथे चांगलं उकळलेलं आहे पाणी आणि कलर पण उतरलेला आहे बडीशोपचा आणि ओव्याचा पाण्यामध्ये. तर आता हळूहळू म्हणजे असं आपलं जसं आपण चहा पितो ना, तसं हे पाणी प्यायचं आहे. म्हणजे जेव्हाही असं चहा पिण्याची तलप होईल, तेव्हा सकाळ संध्याकाळ हे असं पाणी करून पिलं ना, तर वजन कमी व्हायला मदत होते असं म्हणतात. तर आता चहाची बरोबरी तर ह्या पाण्याला येऊ शकत नाही, पण
म्हणजे जरी ओव्याचा कडवटपणा वगैरे असला तरीसुद्धा आता प्यावंच लागेल, कारण की वजन कमी करायचं आहे आपल्याला. त्यामुळं मग आपलं फुकून फुकून आपलं जसं चहा पिते तसं हे पाणी पित बसले होते. आणि होता होईल तेवढा आता म्हणजे टाळाटाळ करते मी चहा प्यायचा, पण जर प्यावंसंच वाटलं तर मग एखाद्या वेळेस पिते. तर आता इथे आली आहे मी पुन्हा बेडरूममध्ये. तर म्हणजे ते ओव्याचं वगैरे पाणी पिऊन होईपर्यंत म्हणजे वैभवदाला उठवण्याचा टायमिंग झाला आणि मग 7ला वैभवदाला उठवलं बरोबर आणि तो गेलाय फ्रेश व्हायला. तोपर्यंत मी बाहेर हॉलमधलं जेवढं काही वाकळा चादर वगैरे होत्या त्या सगळ्या घड्या वगैरे केल्या आणि घेऊन आले मध्ये हे ठेवण्यासाठी. तर इथं ह्या पलंगामध्ये ना एक प्लस पॉईंट मला हे वाटतंय की ह्या पलंगामध्ये ना चादर किंवा वाकळ्या वगैरे ठेवण्यासाठी ना मोठा स्पेस आहे. जो हा बॉक्स आहे ना तो खूप मोठा आहे. असं दिसायला दिसतं वरतून की छोटासा आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर वाकळा चादरी वगैरे बसलेल्या आहेत आणि भरपूर स्पेस आहे खाली. तर आणि त्याचसोबत दुसरं एक पॉईंट आहे की त्याला ना असं उचलाउचली करायची गरज नाही जास्ती. म्हणजे तिथल्या तिथंच एक राखाना आहे आणि त्यालाच उचलून ते ठेवायचं आहे. नाहीतर एक एक हे असतं ना, गादी काढा, पुन्हा पलंग ते गादीच्या खालचं जी प्लायवूड असतो तो उचला, पुन्हा त्याच्यामध्ये ठेवा. हे असलं म्हणलं तर खूप झंझटमारी, मग ते ठेवायचं खूप अवघड होतं ते तसं. पण ह्याच्यामध्ये ना हे भारी वाटतं मला एकदम. म्हणजे आपलं सरळ आपण व्यवस्थित आपलं सगळं जेवढा काही वाकळा चादरीचा ढीग आहे तेवढा सगळा याच्यामध्ये बसलेला आहे. म्हणजे वरती ना काहीच ठेवायची गरज नाही पडत मला. सगळं याच्यामध्ये बसतं. फक्त वरती ना उशा फक्त ठेवते मी, बाकी सगळं त्याच्यामध्ये बसतं. तर आता पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेते. एक एक कामं उरकली ना तर हे होतं. त्यामुळे आता झाडू मारायचं काम उरकून घेते अगोदर. आणि लादी पण पुसायची बाकी आहे आणि डस्टिंग वगैरे ते पण करायचं बाकी आहे. पण अगोदर झाडू मारून घेते सगळं. तर आता झाडू मारून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी डस्टिंग म्हणजे आज उलट काम झालं आहे सगळं उलटसुलट. पण काही हरकत नाही, कारण की काय टेबलवरती काय कचरा वगैरे पण काही नव्हता. फक्त की धूळ जी येते ना बाहेरची, तेवढी धूळ तेवढी पुसावी लागते रोजच्या रोज, नाहीतर ना मग ते भरपूर घाण दिसतं. आणि आता हे बघा अन्नूताईचं एवढं मोठं पुस्तक ती रात्री वाचत बसली होती आणि तिने तसंच ठेवलं ते तिथं. तर आता ते त्या जागच्या जागेवर ठेवायचं आहे, पण अगोदर मी डस्टिंग करून घेते सगळे. आणि डस्टिंग करताना ना म्हणजे जास्ती ओला कपडा नाही वापरत मी. एकदम म्हणजे हलका असा ओला कपडा वापरते. कारण की फर्निचर आहे ना, तर ते जास्ती पाण्याचं हे असलं ना, ओला कपडा जास्ती असला की मग ते प्लायवूड फुगतो ना आणि खराब होतो. त्यामुळं मग हलका असा ओलसरपणा असतो डस्टरमध्ये. बाकी सुक्काच असतं ते डस्टर. आणि धूळ मात्र एवढी प्रचंड प्रमाणात येते, ते म्हणजे उन्हाळा असो किंवा पावसाळा असो. उन्हाळ्यात तर जास्तीत जास्त येते आणि त्याचबरोबर इथे आमच्या समोर ना थोडंसं बांधकाम चालू आहे. त्यामुळं बांधकाम चालू असलं किंवा ते सिमेंट, वाळू इकडे-तिकडे हे करताना भरपूर धूळ उडते ना आणि त्याच्याने तर जास्तीच एकदम धूळ होते. तर आता डस्टिंग करताना पण असं नॉर्मली मी रोजच्या रोज ना जेवढे माझे ठरलेले हे आहेत ना तेवढे मी पटापट करून घेते. म्हणजे एकदाच घट्ट कपडा आपला पिळून घ्यायचा आणि सगळं व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. तर हे बघा हे ना वैभवदादासाठी अभ्यास करण्यासाठी हा टेबल मी इथं ठेवलेला आहे हॉलमध्ये, हॉलच्या बाल्कनीमध्ये. तर त्याला इथे ठेवलेलं खूप सोयीस्कर होते. म्हणजे दिवसा पण ना तो आरामात अभ्यास करत बसतो आणि शांतपणे आणि हवेशीर अभ्यास करत बसतो तो तिथे. तर आता टेबल वगैरे पुसून झालं. सगळ्यात लास्टला हे फ्रीज, म्हणजे आता टेबल वगैरे पुसून झाल्याच्या नंतर मी कपडा स्वच्छ धुवून पुन्हा पिळून घेतला स्वच्छ आणि त्यानंतर फ्रीजच्या जेवढा काही वरचा भाग आहे ना, म्हणजे त्याचा दरवाजा किंवा त्याचा जेवढं काही असं ओपन भाग आहे ना, तेवढं मी डस्टर फिरवून घेते. कारण की याच्यावरती पण डस्ट जमा होते आणि त्याच प्रकारे रोजच्या रोज आपण जे फ्रीजचा दरवाजा वगैरे उघडतो तर ते हाताचे ठसे वगैरे उमटलेले असतात आणि त्याच्यामुळं खूप घाण दिसतं ते. आणि ते स्टीलसारखं फ्रीज आहे ना, त्याच्यामुळं तर मग ते अजूनच म्हणजे घाण दिसतं. म्हणजे जरा पण असं त्याला घाण लागली ना, ते लगेच दिसतंय. आणि सोफ्यावरती बसलं की आपलं फ्रीज आरामात पूर्ण दिसतंय फ्रीज.
आणि जर फ्रीज घाण असलं आणि समजा त्याच टायमात जर आपल्या कोणी आलं घरी तर मग ते आपल्यालाच बेकार वाटतं ना. त्यामुळं मग मी रोजच्या रोज आपलं डस्टिंग करत असताना ना सकाळी सकाळी फ्रीजचा दरवाजा पुसायचं विसरत नाही आणि टेबल खुर्च्या हे सगळं पुसून घेते व्यवस्थित. आणि त्यानंतर लादी वगैरे पुसली आणि त्यानंतर मग डायरेक्टली आता आंघोळ करून आली आहे. आणि आता आंघोळ वगैरे करून आल्याच्या नंतर पहिलं काम हे करते मी महामानवाला आणि तथागतांना त्रिवार अभिवादन करून माझ्या दिवसाची सुरुवात करत असते मी. कारण की आजचं जे हे स्वाभिमानाचं सुखाचं समृद्धीचं जे जीवन जगतोय आपण ते फक्त आणि फक्त यांच्यामुळेच. आणि त्यामुळे ना यांच्या अनंत उपकाराची जाणीव आपण नेहमी ठेवली पाहिजे. आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये. तर आज ना मी भाजी चपाती वगैरे बनवली नव्हती, तर ज्वारीच्या भाकरी बनवून दिल्या होत्या साहेबांना. त्यामुळे आता मुलांसाठी काहीतरी बनवावं लागेल. तर आता मी विचार केला होता की पोहे बनवावे म्हणून. पण त्यानंतर मी फ्रीजमध्ये चेक केलं तर भात रात्रीचा होता, म्हणजे एक डब्बा भरलेला भात होता. आणि रात्री मुलांनी काही जास्ती जेवण आजकाल ना ते पाणी भरपूर पितोय ना आपण, त्यामुळे जेवण जात नाही आहे. नुसतं पाणीच पितोय, जेवण जास्ती जातच नाही कोणालाच. त्यामुळे ना मग ते भात भरपूर शिल्लक राहिला होता. मग म्हणलं की आता पोहे बनवत बसण्यापेक्षा भात जो आहे तर त्यालाच फ्राय करायचं. आणि असं पण ना ते फ्राईड राईसचा ते मसाला जो असतो ना तो आणलेला आहे साहेबांनी, रेशन भरताना घेतलं होतं. म्हणजे ते काहीतरीच त्याचं नाव आहे, चायनीज काहीतरीच नाव आहे त्याचं त्या मसाल्याचं. तर ते मसाल्याचं पॅकेट होतं, आता ते माझ्या लक्षात नाही ते नाव त्या मसाल्याचं. तर ते मसाल्याचं पॅकेट पण दिसलं आणि मग म्हणलं की आता दुसरं काय भाज्या वगैरे नाही आहेत, शिमला मिरची झालं तर कांद्याची पात वगैरे हे काही नाही आहे. पण तरीसुद्धा आपलं कांदे नॉर्मली आणि लसूण आणि टोमॅटो हे तर आपलं असतंच घरामध्ये नेहमी. तर आपलं त्याचंच काहीतरी बनवावं, फ्राईड म्हणजे भात तळून घ्यावा म्हणून इथे आता मी कट करत आहे कांदे. आणि अन्नूताईला ना आजकाल सर्दी झालेली आहे, म्हणजे 2 दिवस झालं तिला शिंका येत होत्या आणि सर्दी पण झाली. कारण की हे गरमीचं एवढं वातावरण भयंकर झालं आहे, त्यामुळं ना आपलं थंडगार पाणी पिलं तिनं, बर्फाचं पाणी पिलं आणि त्याच्यामुळं ना तिला सर्दी झाली. तर ती आत्ताच उठली होती आणि तिला ना असं काही खावंसं वाटतच नव्हतं. जेव्हा सर्दी होती माणसाला तेव्हा काही खावंसं वाटत नाही. पण तिचं ते फेवरेट मसाला जो आहे तो टाकून फ्राईड राईस इथे बनवणार आहे. त्यामुळं मग आता उठली ती कशीबशी आणि गेले ब्रश करायला. तर आता झाल्या म्हणजे भात फ्राय झाल्या लगेच दोघं पण मुलं नाश्ता करतील आणि मी पण नाश्ता करेन. माझ्यासाठी पण ना रात्रीची एक चपाती उरली आहे आणि बटाट्याचे काप केले होते, तर ते पण बाकी आहेत. तर ते मी खाईन आणि मुलं फ्राईड राईस खातील. तर आता इथे तेलामध्ये राई जिरे अगोदर तडतडून घेतले, त्यानंतर कट केलेला लसूण टाकला. लसूण लालसर फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि कांद्याला पण जास्ती फ्राय करत नाही बसायचं. थोडंसं हलकंसं फ्राय झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे पुन्हा टोमॅटो बारीक चिरलेला आणि त्यानंतर टोमॅटोला पण व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकला अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि त्यानंतर हे जे पॅकेट आहे मसाल्याचं ते पण टाकणार आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे फ्राईड राईसचं पॅकेट हे एक टाकलं याच्यामध्ये. म्हणजे अर्धं होतं, अर्धं अगोदर यूज केलं होतं, तर अर्धं पॅकेट ह्याच्यामध्ये टाकलं आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर ते फ्राईड राईसचा जो मसाला आहे ना, तर त्या मसाल्याचं पॅकेट ना जेव्हा कट केलं ना तेव्हा मी त्याचा वास घेऊन बघितलं, तर त्याचा वास ना थोडासा खराब आल्यासारखा येत होता. तर मला वाटलं की खराब मसाला झाला आहे काय, म्हणून मी डेट चेक केली, डेट पण व्यवस्थित होती. पण त्यानंतरही सुद्धा मला डाऊट होता. मग मी अनुताईला विचारलं की हे काय गं, कसला वास येतो याचा बघ जरा. तर ती बोलली की अगं मम्मी ह्याचा वास असाच येतो, पण जेव्हा तू फ्राईड राईस बनवशील ना तेव्हा टेस्ट बघ किती येते त्या फ्राईड राईसला, असं ती बोलली. त्याच्यामुळं मग मी ना आपलं भीत तो मसाला टाकला याच्यामध्ये आणि नंतर ना मी
चेक करून बघितलं भात तर एवढा टेस्टी झाला होता भात की भरपूर टेस्टी झाला होता त्या मसाल्यामुळे. आणि मग असं झालं. तर आता हे सगळं ना एकजीव करून घेतलं. सगळं मिश्रण जे आहे ते पूर्ण व्यवस्थित असं सगळ्या भाताला लागलं. आणि आता इथे तयार झालेला आहे नाश्ता. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि बाकीचे जे कामं आहेत म्हणजे आता कपडे धुवायचे राहिलेत फक्त, बाकी सगळे तर झालेले आहे. भांडे लादी सगळं झालेलं आहे, फक्त कपडे धुवायचं राहिले. तर ते कपडे धुवून घेते मी नाश्ता केल्याच्या नंतर. तर आता भेटूया नाश्ता केल्याच्या नंतर. तर फ्रेंड्स आता इथे सगळी कामं झालेली आहेत माझी. लास्टचं जे काम आहे हे कपड्याचं, तर ते पण झालेलं आहे. आणि ऊन तर आजकाल एवढं भयंकर आहे की भरपूर. तर कपड्याचं काही सुकायचं टेन्शन नाही राहिलं. कितीही उशिरा धुतलं तरीसुद्धा कपडे व्यवस्थित सुकतात. पण इथे मी माझी कामं जी आहेत ती वेळेतच करून घेत असते, कारण की जसं जसं उशीर होईल ना तसं तसं मग उष्णता वाढत राहते आणि त्यामुळं मग कामं करणं तर थोडंसं प्रॉब्लेम होतोच कामं करताना. खास करून किचनमध्ये कामं करायचं ना भरपूर प्रॉब्लेम होतो. संध्याकाळची वेळ जरी असली ना तरीसुद्धा किचनमध्ये उभं राहून एक अर्धा तास जर उभं राहून स्वयंपाक करायचं म्हणलं तर पूर्ण घामाने भिजून जाते. एवढं म्हणजे त्रास होतो गरमीचा. आणि पुन्हा आंघोळ करावी लागते, असं एवढं हे होतं. म्हणजे आजकाल किचनमध्ये काम करणं खूपच अवघड झालेलं आहे या उष्णतेच्या दिवसामध्ये. त्यामुळं ना मी माझी कामं जी आहे ती थोडंसं लवकरच करत असते. असं पण रोज म्हणजे असं पण 12 महिने माझी कामं लवकरच होत असतात. पण आता लवकर कामं झाल्यामुळं ना उन्हाळ्याच्या ह्या भयंकर दिवसामध्ये ना मला थोडासा दिलासा भेटतो की माझे कामं लवकर झालेले असतात. आणि त्यानंतर मग आपलं टेबल फॅन लावून निवांतपणे बसलेली असते मी एडिटिंग वगैरे करत काहीतरी. असं असतं माझं दिवसभराचं रुटीन. तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे तो थांबवण्याची वेळ इथे झालेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.